मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यसभेच्या उमेदवारांसाठी जी काय नावांची घोषणा झालेली आहे त्याच्यामागे निश्चितपणे काहीतरी राजकारण दडलेलं आहे. कारण शेवटी राजकारणामधूनच काही गोष्टी साध्य होत असतात आणि राजकारणामध्ये राजकारण घडणार नाही तर काही वेगळं होईल असं काही शक्यता बिलकुल नाही आहे. राज्यसभेच्यासाठी 7 जागा होत्या महाराष्ट्रामध्ये आणि या 7 जागांपैकी 4 जागा भाजपाला मिळणार होत्या. त्यांच्या सहकारी पक्ष जे आहेत, एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस, यांना प्रत्येकी 1 जागा मिळणार होती. संख्याबळ तसं आहे विधानसभेतलं आणि संख्याबळ पाहिल्यानंतर 6 जागा महायुतीकडे जाणार होत्या आणि 1 जागा महाविकास आघाडीकडे जाणार होती. भाजपाने त्यांच्या 4 जागा जाहीर केल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी जी काय सामाजिक समरसता त्यांच्या दृष्टीने जी आहे ती साधायचा प्रयत्न केलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने ज्या वेळेला पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली मुंढवा जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये, त्यावेळेलाच ते स्पष्ट झालेलं होतं की पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील आणि तेच राज्यसभेवरती जातील. शिवसेनेच्या संदर्भामध्ये विषय निर्माण झाला होता. तिथे राहुल शेवाळे, हेमंत गोडसे आणि अनेक जण आस लावून बसलेले होते की आपल्याला राज्यसभेची उमेदवारी मिळेल, कारण लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला होता. मात्र त्यांना तिथे राज्यसभेवरती जायचं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपाने जे काय सामाजिक समरसता साधण्याचा जो काय प्रयत्न केला तसाच दाखवण्याचा आणि एका कार्यकर्त्याला तिकीट देण्याचा प्रयत्न केला. यातून एक वेगळा संदेश देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ज्योती वाघमारे या त्यांच्या प्रवक्त्या होत्या आणि त्यांनी याच्या राज्यसभेकरता संधी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि हे सगळं होत असताना प्रश्न निर्माण होतो तो महाविकास आघाडीचा. आणि महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सीट कोणाची, शरद पवार निवृत्त होत आहेत म्हटल्यानंतर प्रश्न निर्माण झालेला होता की ते पुन्हा जातील का, कारण त्यांनी स्वतःच जाहीर केलं होतं की मी जाणार नाही पुन्हा राज्यसभेवरती. मात्र शरद पवार जसं बोलतात तसं कधीच करत नाही, त्यामुळे ते एका बाजूनी इच्छुक होतेच. मात्र कमी जागा असताना, म्हणजे महाविकास आघाडीतली जर संख्या पाहिली तर सगळ्यात कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आहेत. असं असताना देखील आपलं घोडं कसं पुढे दामटवायचं याच्याकरता त्यांनी एक क्लुप्ती योजली आणि त्यांनी थेट काँग्रेसशी संपर्क साधला. काँग्रेसच्या जागा 16 होत्या, त्यांच्या जागा 10 होत्या. म्हणजे काँग्रेसशी संपर्क साधून केंद्रीय नेत्यांशी संपर्क साधला, आपल्याला पाठिंबा मिळवला त्यांनी आणि आपल्या जागा 26 करून घेतल्या. कारण शिवसेना उद्धव ठाकरे जो पक्ष आहे त्याला पण ती अपेक्षा होती की आम्हाला ती जागा मिळायला पाहिजे. त्यांनी त्यांची जागा होत्या 20. इथे शरद पवारांनी आपलं घोडं पुढे दामटवून काँग्रेसकडे आपला जे नेतृत्वाची मान्यता मिळवून आपल्या जागा केल्या 26. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला काही बोलण्याचा संधीच राहिली नाही. काँग्रेसची अपेक्षा अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आता आपल्याला, म्हणजे शरद पवार पक्ष जो आहे तो आता आपल्याला विधान परिषदेकरता मदत करेल.